सकाळची गुड मॉर्निंग सर्वांना. चला आज लवकर उठले होते, कपडे ते सगळे झाले, तर स्वयंपाक अजून बाकी. चला काल रात्री की नाही पहिला पाऊस आपल्या इकडं पडलाय, दाखवते कसा पडलाय काय नाही. चांगला पाऊस आला रात्री. आजचा दिवस आहे मंगळवारचा दिवस. चांगला भरपूर असा पाऊस पडलाय आणि वातावरण एकदम असं सगळं असं गार वातावरण आहे आज. आणि काल हे की नाही दुकानातून आणलेत मी टिकल्याची पॉकेट, कारण मला खूप दिवस झाले ही अंड्या आकाराची टिकली लावायची होती, पण की नाही काल आणले. कशी दिसायली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण टिकली की नाही मला मोठी लावायची सवय, कारण चेहरा मोठा आहे ना आणि कपडा कसं असं भरून दिसलं पाहिजे. तर कशी दिसायली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज गरमी खूप कमी आहे, त्याच्यामुळे की नाही कामाला काही टेन्शन वाटत नाही तर आधी स्वयंपाकाचीच गडबड असते. चला अजून स्वयंपाक बाकी बरं का माझा. सकाळचं वातावरण एकदम गार आहे आणि सकाळी 5 वाजता आज आलं आहे वैभव, तर स्वयंपाक करायचा आहे. आणि आज आहे त्याचा बर्थडे. त्याचा बर्थडे तर सकाळी की नाही त्याला, चला तुम्हाला दाखवते. आज कामं की नाही सगळे उलटे सुलटे कामं झालेत माझी. हे बघ, सकाळी त्याला पोहे करून दिले होते, त्यानं गेलाय गाडी घेऊन मित्रांसंग फिरायला नादीबंद. आणि पोहे की नाही इतकेच पोहे खाल्ले त्यानं, पण तेवढंच की नाही त्याला करून द्यावं लागले. आणि मी म्हणलं आधी तर जाऊन मंदिरात नारळ फोडून ये, देवाचं दर्शन कर, आणि पुन्हा तुझे मित्रमंडळी कोणाला भेटायचं तिकडं भेट. तर अजून माझा स्वयंपाक बाकी आहे. आणि लाडका लेक आलाय म्हणून डॅडीनं पाठवलं एक तर मस्त मटण. तर आता मला करायचं आहे स्वयंपाक, आणि आज आहे मटणाचा बेत. तर चला 10:30 वाजलेत. आत्ताच मी आंघोळ वगैरे करून, कारण कपडे भरपूर होते त्यानं आणलेले हॉस्टेलमधून, आणि तिथं काय मिशनीमध्ये धुते बरोबर निघत नाहीत काय नाही ते कपडे. आणि किती आज की नाही आज आबाळ आले, कारण पहिलाच पाऊस पडला आपल्या इकडं, त्याच्यामुळे आधी तर कपडे धुतले. आणि आता आमच्या इथं आहे पाहुण्याचं लग्न, त्याच्यामुळे की नाही थोडीशी मी डाय पण लावली इथं, त्याच्यामुळे डोकं पण धुतलं. आणि जास्त काय म्हणजे पांढरे केस नाही तर, पण केस की नाही भुरे केस आहेत, इकड दुकड पांढरेत पण भुरे केस आहेत. आणि मला की नाही ब्लॅक केस खूप आवडते, ब्लॅक कलर. आणि कलरचे की नाही मला लावू वाटत नाहीत, लाल जे कलरचे राहतात ना मी ते यूज करत नाही. मला एकदम ब्लॅक केस खूप आवडतात, त्याच्यामुळे आधी तर डोकं धुतलं. आणि आज आहे थंडगार मस्त वातावरण, त्याच्यामुळे आरामशीर स्वयंपाक करायचं. सकाळी नाश्ता झाला, जर त्याचा नाश्ता झाला नसताना तर मला इतकी गडबड करते की नाही ती यूज तर स्वयंपाक मला रेडी करून ठेवावं लागते, कारण भूक लागलेली बिलकुल सण होत नाही त्याला. तर चला मंडळी, आता मटणाचा बेत आहे. आता मला मसाला वगैरे सगळं भाजून वाटून स्वयंपाक करायचा, कारण खोबरं वाटून ठेवलेलं असते, पण कांदा कोथिंबीर पुदिना भरपूर जे ग्रेव्हीचा मसाला असते की नाही ते मला वाटायचं आहे. आणि आज आहे बांगड्याचा कार्यक्रम पाहुण्याच्या इथं, तर ती आत्ताच मला सांगून गेली, तर तिथं पण जायचं आहे. कारण मिस्टर की नाही जेवायला आले की नाही आकाशची डॅडी, तर ते जेवण करतील आणि जाता जाता मला जेणं तिथं सोडून जातील. मग पुन्हा येताना मला थोडंसं पार्लरमध्ये पण जायचं आहे, जरासं प्लकिंग वगैरे थोडंसं टचअप देऊन यायचं आहे. तर चला आता मला स्वयंपाक करायचा आहे. आणि तुमच्या इकडं पाऊस पडला की नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर चला आधी प्यायचं पाणी भरून घेते आणि पुन्हा कुकरमध्ये भाजी लावते, कारण आज की नाही सगळे कपडे बाहेर दन धुवून टाकले मी. कारण मला की नाही मिशनीत तर कपडे निघतात, असं नाही की मिशनीत निघत नाहीत, पण त्याचे की नाही हॉस्टेलचे ते कपडे असतात ना, कसं तिथं मिशीनमध्ये धुत येते, पण जसं आपण हातानं स्वच्छ धुतात ना तसे निघत नाही. त्याच्यामुळे आधी तर भरपूर कपडे धुतले, पुन्हा माझ्यासाठी थोडासा मी टाईम दिला. आणि आज की नाही मला भरपूर काम आहे, तर आता मी प्यायचं पाणी भरून गेले, कारण की नाही करंट इतकं चाललं आहे ना, भरपूर चाललं आहे. वैभवला की नाही मटण खूप आवडते, कारण त्याच्या तिथं हॉस्टेलमध्ये ते चिकन देते तर, पण त्याला मटण त्याचं फेवरेट आहे. आणि आम्ही की नाही जास्त मटणच खातात, चिकन बाहेरला खात नाहीत. नाही तर मग तर आपलं घरचे कोंबडेत ना तेच मग खात असतं. चिकन आमच्या इथं जास्त कोणी खात नाही, कारण चिकन खाल्लं की नाही की चांगलंही नसतं, आणि ताप आल्यावानी होती, आणि त्याला इंजेक्शन ते भरपूर देतात ना. त्याच्या पाणी भरणं चालू आहे, कुकरमध्ये भाजी पण लावायली, कारण मी आज पूजा केली नाही. कारण की नाही मगच जे ना भाजी आणून डायरेक्ट माझ्या हातामध्ये दिली त्यांनी कवर, कारण आकाशचे डॅडी गेले दुकानावर ना, आकाशला भाजी घेऊन दिली होती आणि त्यानं आणली ते डायरेक्ट माझ्या हातात दिली. आणि की नाही हातामध्ये दिली, आणि कसं आपलं पिल्लू असते घरी जिना, आणि गॅसच्या वट्टावर जर ठेवलं ना तर कवरच्या कवर त्यानं नेते उचलून, म्हणून की नाही एकदम डायरेक्ट मी हातामध्ये घेतलं. आणि अशी शिवाशिव झाली नाही की मग पूजा आम्ही करीत नाही, कारण की नाही जितकं आपण नेमानं करतो ना तीच पूजा पावन असते.
त्याच्यामुळं आज पूजा केली नाही ना, तर पूजाला मला 1 घंटा लागतंय. आणि तरी 11 वाजलेत बघा आता. चला आज काय नाही जास्त मला टाईम नाही, कारण माझ्या घरातल्या कामालाच मला की नाही इतका टाईम झाला आहे ना आज. काय नाही, हळद मीठ लावून ठेवायची मला भाजी इथं शिजण्यासाठी. आणि थोडेसे की नाही माझे कपडे पण आहेत. आता मग फक्त माझी आंघोळ झाली ना तेवढेच कपडे येतात, तर ते टाकणार आहे आता मिशनीमध्ये मी. चला, आणि ही अशी भाजी धुतली की नाही मी ह्याच्यामध्ये पाणी बिलकुल टाकत नाही, ह्याला पाणी भरपूर सुटतंय. तर इकडं लावतीये भात, कारण की नाही घरामध्ये भात काय जास्त आम्ही कुणी खात नाहीत. पण वैभवला की नाही भातच लागते, कारण की नाही तर कधीतरी पुरी चपाती अशी देते तर, पण रोजचं जे ना 3 टाईम त्याला भातच असतं, त्याच्यामुळे त्याला भाताची सवय. आणि त्यानं आल्यावरच आमच्या इथं 2 टाईम जे ना भात शिजते. तर आता इकडं एकीकडे लावली मी भाजी, आता एकीकडे मी तांदूळ घेऊन ठेवती आहे. आणि पुन्हा मला थोड्याशा भाकरी टाकायच्या. आणि गरम गरम भाकर जर असली तर ती पण त्याला बळजबरी मला खाऊ घालावं लागते, चपाती पण त्याला बळजबरी द्यावं लागते. नाहीतर की नाही भात भाजी बिर्याणी हेच जे ना त्याचं जेवण असते. तर चला मंडळी, सकाळचा स्वयंपाक झाला आहे माझा सुरू. तर चला मंडळी, स्वयंपाक ते सगळं झालं आहे. केस अजून वल्लेच आहेत, तर दाखवते स्वयंपाक झाल्याला. हे बघा, इथं केली सपक भाजी, इथं केलं मस्त झणझणीत आपलं मटणाचं कालवण. खेड्याचे लोक कालवण म्हणतात, म्हणून मला कालवण म्हणायला आवडते बरं का, म्हणून मी कालवण म्हणलं. हे बघा, इथं वैभवला काढून ठेवली मस्त फ्राय भाजी, कारण त्याला सूपची भाजी आवडत नाही. इथं केल्या 2-3च भाकरी, आणि इथं लावलाय भात. नव्हतं ऊन म्हणून स्वयंपाक करायला बिलकुल कट्टाळा आला नाही बघा, नाही तर इतका कट्टाळा येते की नाही. गरमी, कारण भाकरी करायच्या कूलरला जाऊन बसायचं, भाजी करायची कूलरला जाऊन बसायचं, भात करायचा कूलरला, असं की नाही 1 ते 1.5 घंटा लागते. पण रात्री पाऊस पडून गेला म्हणून मी सांगितलं तुम्हाला. त्याच्यामुळं आज वातावरण इतकं चांगलं आहे की नाही, स्वयंपाक इतका मिनिटात झाला की नाही. मला वाटलं लागलं स्वयंपाक लवकर होतं की नाही, कारण मला उशीर झाला आज बाहेरले कामं आवरण्यासाठी. आणि चला आता मी होणार आहे तयार, कारण मला जायचं फंक्शनला.